Hello students, in last lecture we talked about the physical origin of Ohm's law and limitations of Ohm's law. Okay, so काल आपण limitations शिकलो Ohm's law चे. Today we'll go ahead and we'll study next point, and it is electrical energy and power. Okay, so the next point is electrical energy and electrical power. ठीक है? Now it's a simple part. Okay, we all know that. Suppose this is a resistor. A resistor is connected to a battery or a cell. Okay, ठीक है? Now, what exactly happens here? This is the positive terminal. This is the negative terminal of the cell. So a current will flow from positive to negative. Okay. Now this is resistance R. If you label these 2 points A and B, okay, a current I is flowing through resistor. So it develops a potential, and the potential is V. ओके, त्याला पोटेन्शियल डिफरन्स पण म्हणतो आपण. ठीक आहे, हे सिंपल सर्किट आहे. नाउ व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स टू रेजिस्टर व्हेन करंट इज फ्लोइंग. म्हणजे आता मी आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट इज द इफेक्ट ऑफ करंट, ओके, ऑन रेजिस्टन्स. इफेक्ट बद्दल बोलतोय आपण. करंट कसा फ्लो होतो, रेजिस्टन्स म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, करंटचा ऍक्च्युअल फ्लो कसा असतो, हे सगळं आपलं शिकून झालंय. ओम्स लॉ काय, व्ही आणि आय मधलं रिलेशन, दॅट वी ऑल लर्न. Now we are interested what is the effect of electric current. Okay, आता इफेक्ट म्हणजे काय, त्याच्यामुळे काय होतं. नाउ बेसिकली तुम्हाला एक इफेक्ट ऑलरेडी खूप व्यवस्थित माहिती आहे, दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक इफेक्ट. सो वेन एव्हर अ करंट इज पास थ्रू कंडक्टर देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक इफेक्ट. ओके, आज आपण शिकतोय हिटिंग इफेक्ट. ओके, सो वेन एव्हर अ करंट इज पास थ्रू कंडक्टर देर इज अ जनरेशन ऑफ हीट. म्हणजे आतमध्ये काय तयार होणार आहे, हीट तयार होणार आहे. ओके, ठीक आहे. सो दिस इज जनरेशन ऑफ हीट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि म्हणून हेडिंग आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. कळलं, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट इज और हाऊ मच अमाउंट ऑफ हीट और इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड इनसाइड अ कंडक्टर ड्यू टू करंट. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर हीट किंवा एनर्जी तयार का होते एक्झॅक्टली. ओके, आता विचार करा, हा कंडक्टर आहे. ओके, नाउ कंडक्टर इज अ सॉलिड. कॉपरची वायर असेल किंवा अजून कुठला मेटल असेल किंवा अलॉय असेल, त्याच्या आतमध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत, ऍटम्स आहेत. अँड व्हेन इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग देर इज अ अपोजिशन फोर्स कॉल्ड रेजिस्टन्स. तो अपोज करतोय, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनला एनर्जी, ती एनर्जी कोणी प्रोव्हाइड केली इलेक्ट्रॉनला, बॅटरीनी किंवा सेलनी. तो इलेक्ट्रॉन चाललाय, देर आर कोलिजन्स. ओके, अँड वेन एव्हर देर इज अ कोलिजन देर इज अ फ्रिक्शन. फ्रिक्शन आहे ना. ओके, सी बघा, तो जो इलेक्ट्रॉन आहे तो मोशन मध्ये, अँड ऑल द ऑब्जेक्ट्स विच आर इन मोशन दे हॅव कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही स्टँड्स फॉर वेलॉसिटी. हाफ कॉन्स्टंट आहे, एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, जे बदलणार नाहीये ते पण कॉन्स्टंट आहे. मग आपण काय वाढवतो रे, आपण वेलॉसिटी वाढवतो, आणि म्हणजेच आपण कोण वाढवतो, आपण एनर्जी वाढवतो. ओके, म्हणजे जसं तुम्ही बॅटरी कनेक्ट करता, करंट फ्लो व्हायला लागतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये फ्लो व्हायला लागतात, अँड देअर स्पीड इन्क्रीजेस. ऍज देअर स्पीड इन्क्रीजेस देअर कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढायला लागते, आणि जेव्हा त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते, ओके, इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टेबल. सो दिस कायनेटिक एनर्जी इज कमिंग आउट इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणून तो हीट होतो किंवा गरम होतो. समजलं. ओके, रिझन कळलं का तो गरम होतो. आता हीट तुम्हाला पाहिजे का रे, एक्सपेक्टेड आहे का हीट, नाही. सी बघा, तुम्ही जर का एखादी वायर घेतली अँड इफ यू पास करंट, यू वॉन्ट टू पास करंट, यू डोंट वॉन्ट टू जनरेट हीट. इट्स अ वेस्टेज ऑफ एनर्जी. एक प्रकारे हा वेस्ट आहे ना. हा, पण आपण त्याचा पण उपयोग करून घेतो. कुठे रे, इलेक्ट्रिक हीटर. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिक हीटरमध्ये ती कॉईल गरम होती, त्याच्यामुळे आपण पाणी गरम करतो. ओके, किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते हीट करतो. याचा अर्थ आपण या ऍप्लिकेशनचा यूज करून घेतो. समजलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर इलेक्ट्रिक एनर्जी. ती कशामुळे जनरेट होते कळलं.
आता आपल्याला त्याचे लिहायचे इक्वेशन्स. वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन्स ऑफ दिस इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, नाव लक्ष द्या, इक्वेशन सोपे आहेत. हे सगळे जे सांगितलं होतं ते जूल्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं, म्हणून याला जूल्स लॉ आपण म्हणतात, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ओके, सो सगळ्यात बेसिक डेफिनेशन आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज द वर्क डन टू मूव्ह चार्ज. सगळ्यांना माहिती आहे, potential difference is the work done to move charge. Q is a charge, W is a work, V is a potential difference. Okay, so what is W? W is equal to V into Q. So work is equal to potential difference into charge. Now what is definition of current? But current is rate upon time, rate of flow of charge. Okay, therefore Q is equal to काय येणार रे? IT. Q is equal to IT. Come on, substitute here. काय येणार सांगा इक्वेशन? W is equal to V. Q च्या जागी काय लिहू शकतो आपण? IT. ओके, सो काय आलं फर्स्ट इक्वेशन? वर्क इज इक्वल टू V इंटू I इंटू T. कळलं इक्वेशन कसं आलं? तुमच्या पुस्तकात एकच इक्वेशन डिराइव्ह केलं, मी तुम्हाला 3 इक्वेशन शिकवणार आहे, कारण ते न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ बट व्हॉट इज ओम्स लॉ? V is equal to I into R. So V च्या जागी I into R टाकतो मी. काय येणार सांगा? W is equal to V च्या जागी I into R लिहिला, परत पुढे I म्हणजे I चा स्क्वेअर आणि T. So सेकंड इक्वेशन इज I स्क्वेअर RT. चालेल? ओके, वन मोर इक्वेशन. V is equal to IR ना. So what is I? I is equal to V upon R. I is equal to V upon R. Substitute here. W is equal to I च्या जागी लिहिलं मी V upon R, पण इथे काय रे? स्क्वेअर. मी पण स्क्वेअर केला इंटू RT. एक R कॅन्सल. सो W is equal to काय आलं? V स्क्वेअर T अपॉन R. ओके, सो टोटल किती इक्वेशन आले रे? 3. आता मी 3 एका लाईनीत लिहितो बघा. W is equal to VIT हे पहिले इक्वेशन. सेकंड I स्क्वेअर RT आणि तिसरं V स्क्वेअर T अपॉन R. ओके, ठीक आहे. बट वी ऑल नो वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता या केसमध्ये कुठली एनर्जी येते? हीट एनर्जी. सो इन्स्टेड ऑफ W यू कॅन यूज द सिम्बॉल H ऑल्सो. H स्टँड्स फॉर हीट. ओके, मग इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रिकल हीट, त्याचे किती इक्वेशन्स आले? 3. H is equal to VIT, I square RT आणि V square T upon. समजलंय? ओके, यू जस्ट हॅव टू रिमेंबर द इक्वेशन. ह्याच्यावर न्यूमेरिकलच येतो आला तर. ओके, समजलंय? इक्वेशन समजलंय? आता तुमच्या रेफरन्ससाठी मी ते तिथे लिहून ठेवतो फक्त. H is equal to VIT is equal to I square RT is equal to V square T upon R. ओके, ठीक आहे, हे आपण डिराइव्ह केले. फाइन. सो दिस वॉज द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, नाउ वी वॉन्ट टू टॉक अबाउट इलेक्ट्रिकल पॉवर. आता आपण पॉवरचे इक्वेशन्स काढू. ठीक आहे, व्हॉट इज इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर? ओके, बघा आता पॉवरची जनरल डेफिनेशन काय आहे? पॉवर इज रेट ऍट विच, रेट म्हटल्यावर अपॉन टाइम. लक्षात ठेवायचं, रेट शब्द आला की अपॉन टाइम. पॉवर इज रेट म्हणजे अपॉन टाइम, रेट ऍट विच वर्क इज डन. कळलं? सो पॉवर इज वर्क अपॉन टाइम. आताच आपण वर्कचे 3 इक्वेशन काढले. ओके, काय होतं पहिलं इक्वेशन? VIT होतं, त्याला अपॉन टी करा. दुसरं इक्वेशन होतं I स्क्वेअर RT, त्याला अपॉन टी करा. तिसरं इक्वेशन होतं V स्क्वेअर T अपॉन R, त्याला पण अपॉन टी करा. म्हणजे प्रत्येक वेळेस टाइम काय होणार रे? कॅन्सल. सो पॉवरची किती इक्वेशन्स? 3. फर्स्ट V इंटू I, सेकंड I स्क्वेअर R, अँड थर्ड V स्क्वेअर अपॉन R. ओके, सो दीज आर द 3 इक्वेशन्स ऑफ पॉवर. आता हे तुम्हाला एकत्र का शिकवलं कळलं का? इट इज व्हेरी इझी टू कन्वर्ट एनर्जी इंटू पॉवर अँड पॉवर इंटू एनर्जी. जर तुम्हाला एनर्जीवरनं पॉवर काढायची असेल तर अपॉन टाइम करा. तुम्हाला पॉवरवरून एनर्जी काढायची असेल तर इंटू टाइम करा. समजलं? सो जसे आपण हीटचे इक्वेशन काढले तसेच पॉवरचे पण लिहून घेतो मी. P इज इक्वल टू VI
I स्क्वेअर आर आणि तिसरं व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो जसे हे तीन हीटचे इक्वेशन आहेत तसेच हे तीन पॉवरचे इक्वेशन. समजलं? ओके, कन्सेप्ट कळला? ओके, पॉवर म्हणजे काय रे? द रेट ऍट विच वर्क इज डन. ही इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही किती वेळात वापरता त्याच्यावरनं ठरते पॉवर. जेवढ्या कमी वेळात एनर्जी वापरली जाईल पॉवर जास्त. ओके, मग बघा तुम्ही हे नोटीस केलं असेल, एअर कंडिशनर्स किंवा रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, दे रिक्वायर मोर पॉवर दॅन ट्यूब लाईट, बल्ब्स. ओके, दे रिक्वायर लेस पॉवर. कळला अर्थ? म्हणजे तेवढ्या वेळात त्यांना जास्त एनर्जी दिली, दॅट बिकम्स मोर अँड मोर पॉवरफुल. सो पॉवर इज अ इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, सो हिअर वी फिनिश इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल पॉवर. ओके, आपण आता याचे न्यूमेरिकल्स करू. ओके, okay, we'll move ahead with the numericals. Okay, I'm solving numerical from page 211. Solve example है example 11.4. Okay, first I will read and I'll explain you. Listen, an electric heater takes 6 ampere current from a 230 volt supply line. Calculate the power of the heater and electric energy consumed by it in 5 hours. Okay, now first of all, the current flowing through heater is 6 ampere. So I is equal to 6 ampere. चालेल? From a 230 volt supply, म्हणजे voltage किती सप्लाय केले? 230. So voltage and current are given to you. Calculate power. पहिल्यांदा पॉवर काढायची आहे आणि नंतर काढायची आहे इलेक्ट्रिक एनर्जी. So energy you have to find out. But energy consumed in time किती दिलाय रे? 5 hours. Okay, बघा आता सोल्युशन. इट्स व्हेरी इझी, पे अटेन्शन. पहिल्यांदा काय काढायचे रे? पॉवर. पॉवरची किती फॉर्म्युले? 3. पण तुम्हाला दिलं कोण? व्ही आणि आय. सो आय एम गोइंग टू यूज द फर्स्ट फॉर्म्युला. व्हॉट इज पी? पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे, करा. व्ही किती आहे रे? 230 into 6. You can do this orally. 1380. So power comes 1380. Power चा ऐसा यूनिट है वॅट. सो पहिला आन्सर आला, पॉवर इज 1380 वॅट. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला काढायची एनर्जी. ओके, इकडे बघा काय रे? पॉवर. पॉवर इज वर्क अपॉन टाइम. बरोबर ना? सो वर्क इज इक्वल टू काय येणार रे? वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो एनर्जी इज इक्वल टू काय आलं? पॉवर इंटू टाइम. ओके, सो इथे फॉर्म्युला लिहितो मी. Energy consumed is equal to power into time. फॉर्म्युला कळला? ओके, आता लक्ष द्या. पॉवरचं युनिट आहे वॅट, टाइमचं युनिट आहे आवर्स. हे एसआय आहे, हे एसआय नाहीये. ओके, मग मी काय करतो? मी याला कन्वर्ट करतो. हा वॅट आहे ना, मला इथे लिहायचंय किलो वॅट. इथे ना आता डेसिमल शेवटी. किलो इज 10⁻³ म्हणजे 3 घरं मागे. सो 1.38. सो पॉवर किती आली रे? 1.38 किलो वॅट आली. आता नीट बघा इकडे. पॉवर मी लिहिली 1.38 आणि टाइम दिला 5. ओके, म्हणजे पॉवरचे युनिट काय वापरलं मी? किलो वॅट. टाइमचं काय वापरलं? आवर्स. सो व्हॉट एव्हर आन्सर कम्स त्याचं युनिट काय असणार रे? किलो वॅट आवर. किलो वॅट आवर. करा मल्टीप्लाय. So answer is 6.90. So your answer came 6.90 किलोवॅट आवर. त्यालाच तुम्ही म्हणता युनिट्स. ओके, आपल्याला घरी जे लाईट बिल येतं ना, ओके, त्या लाईट बिल मध्ये जे काय मोजतो रे आपण? युनिट्स मोजतो. म्हणजे आपण काय मोजत असलो कळलं का? आपण एनर्जी मोजतो.
सो 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. हे लक्षात ठेवा. 1 युनिट इज 1 किलोवॅट आवर. ओके. म्हणून मी इथे कसं कन्वर्ट केलं त्याला, किलोवॅट आवर मध्ये केलं. जेवढे किलोवॅट आवर येतात दॅट इज युनिट्स. सो हाऊ मच एनर्जी इज कन्झ्युम्ड बाय द हीटर? 6.9 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्झ्युम्ड. कळलं? समजलं फर्स्ट प्रॉब्लेम. हा फॉर्म्युला कळला. एनर्जी कन्झ्युम इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट आवर. म्हणजे तुम्ही जर का महिन्याला 50 युनिट वापरले म्हणजे तुम्ही 50 किलोवॅट आवर वापरलं. ओके. ते एसआय युनिट नाहीये, ते कमर्शियल युनिट आहे. ओके. एसआय युनिट काय असतं? वॅट इंटू सेकंड. किलोवॅटच्या जागी वॅट, आरच्या जागी सेकंड. दॅट इज एसआय युनिट. दिस इज नॉट एसआय युनिट. ओके. सो दिस इज द सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम युअर बुक. अजून एक प्रॉब्लेम आहे. It is on page number 220, problem number 12. Page 220, problem number 12. Okay, now listen. The heating element connected to a 230 volt. So given लिहू लगेच आपण. वोल्ट दिलाय. किती दिलाय? 230 volt. Draws a current of 5 ampere. Current I. 5 ampere. ठीक है. Determine the amount of heat. You have to find out the amount of heat. H लिहितो मी. In 1 hour. टाइम दिलाय. किती रे? 1 hour. ठीक आहे. हीट म्हणजेच एनर्जी काढायची. पण यास त्यांनी कन्व्हर्जन दिले तुम्हाला. आता मी डायरेक्ट लिहितो. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. माहिती आहे सगळ्यांना. हे कन्व्हर्जन आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल आणि आन्सर कॅलरी मध्ये दिलंय. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आन्सर कॅलरी मध्ये काढायचंय. काढू आपण आता. बघा पहिल्यांदा सगळं एसआय का चेक करू. व्होल्ट इज एसआय, एम्पियर इज एसआय, आर इज नॉट एसआय. 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिट नाही, सेकंड पाहिजेत मला. मग 60 इंटू 60 सेकंड्स ना, म्हणजे 3600 सेकंड्स. आलं? ओके. नाव हे आलं 3600 सेकंड्स. आपल्याला काढायची हीट. सोल्युशन. हीट म्हणजेच एनर्जी ना. सो एच इज इक्वल टू, क्लिअर कट आहे बघा. व्ही दिलाय, आय दिलाय, टी दिलाय. पहिलाच फॉर्म्युला आहे. व्ही आय टी. कम ऑन, सबस्टिट्यूट. व्ही इज 230 इंटू 5 इंटू 3600. करा मल्टिप्लाय. 1150 दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 3600. सो आपल्याला करायचंय 115 इंटू 36. So 4140 1 2 3. नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, सगळ्यांना येईल. सो आन्सर कम्स 414,000. दिस इज हीट. पण ही हीट कुठल्या युनिटमध्ये? जूल. द एसआय युनिट. एसआय युनिट ऑफ हीट इज जूल. सो युअर आन्सर इज 414,000 जूल्स. ओके. आता मी तुम्हाला मगाशी कन्व्हर्जन काय शिकवले होते? 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल ना, बरोबर. मग जर मी तुम्हाला म्हटलं कॅलरीचं कन्व्हर्जन जूल मध्ये करा तर तुम्ही इंटू करणार 4.2. पण मी तो उलट सांगितलं, जूलचं कॅलरीत करा, डिवाइड. सो एच इज इक्वल टू 414,000 अपॉन 4.2 कॅलरी. डिव्हिजन केल्यावर उत्तर कशात येईल? कॅलरी. ओके. आता मी काय करतो, 1 2 3 हे 3 शून्य काढून टाकतो. बघा इकडे 4140 अपॉन 4.2. 3 शून्य काढले म्हणजे आलं इथे किलो. किलो कॅलरी. चालेल. आता या दोघांची डिव्हिजन केली मी.
4140 upon 4.2, it comes 985.8 kilocalorie. So the amount of heat generated, okay, is 985.8 kilocalorie. ओके, आता हे बघा एक्झाम मध्ये काय आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला कळणार नाही ना उत्तर कशात काढायचं, तर अशा वेळेस तुम्ही जूल मध्ये काढलं तरी चालेल. इथं जसं सांगितलं नाहीये त्यांनी काय की किलो कॅलरीत काढा वगैरे, सांगितलं तर तसं करायचं, अदरवाईज तुम्ही जूल मध्ये काढून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, समजलंय? ओके, दोन्ही न्यूमेरिकल समजलेत, एनर्जी आणि पॉवर. ओके, सो दिस वॉज एवढंच आहे. सॉल्व अनसॉल्व सगळे न्यूमेरिकल झाले आपले. ओके, दोनच प्रॉब्लेम्स आहेत आणि थिअरी. हे न्यूमेरिकलच जास्त येतात, त्यामुळे याचा कारण यांच्या थिअरी जास्त नाहीये. सो प्रिपेअर फॉर न्यूमेरिकल्स मोर. म्हणून मी सगळे फॉर्म्युले लिहून दिले. तुमच्या पुस्तकात ते शेवटचे फॉर्म्युले नाही आहेत, बट आय टॉट यू ऑल द फॉर्म्युलेज. ओके, थँक्यू.